आपल्याकडे मी असं बघितलं आहे की अनेक धार्मिक ठिकाणी बाहेरगावावरून भक्त येतात आणि मग प्रसाद शुद्ध आहे का नाही याची त्यांना खात्री नसते. कारण आपण या बातम्या वारंवार वाचत असतो की प्रसादाच्या दुकानावर म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये घडलं होतं की भेसळयुक्त पेढे विकले गेले. मी स्वतः एक घटना बघितली होती की अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात एक व्यवसाय असा चालतो की जिथे गाईच्या चरबीपासून त्याच्यामध्ये पाऊण किलो चरबी, पाव किलो खवा या प्रमाणात मिसळून ते मोठ्या मोठ्या 5-5, 6-6 फुटी कढया असतात तिथे ते पेढे बनतात. ते 100-100 ग्रॅमच्या पाकिटात ते लगेच पॅक होऊन ते रातोरात तिकडनं डिस्पॅच होतात. आणि मला हे कळलं की हे पेढे महाराष्ट्रातल्या विविध मंदिरात, आपल्याकडे शेकडो हजारो लाखो मंदिर आहेत, छोट्या मोठ्या मंदिरात जे स्टॉलवाले असतात ते तिथे ते विक्री होतात. आणि नंतर दुसरी एक धक्कादायक बाब आहे की आज अनेक ठिकाणी 25, 30, 40% काही देवस्थानांमध्ये 100% बाहेरचे विक्रेते मुसलमान आहेत. तर मुसलमान विक्रेत्यांकडनं जर अशा प्रकारचा प्रसाद विकला जात असेल तर ते आपल्या लोकांना कसं कळावं कुठे शुद्ध आहे. कारण यांच्यावर गणेश पूजा भंडार वगैरे अशी लावून नाशिकमध्ये एक मोठं पूजा भंडार आहे की जे एक मुसलमान विक्रेत्याचं आहे. आता एक प्रश्न जो वारंवार विचारतात की आम्ही मुस्लिम विक्रेत्यांकडनं घ्यायचं नाही असं कसं म्हणताय तुम्ही. पहिली गोष्ट आम्ही सांगतो आहे तुम्ही हिंदू विक्रेत्यांकडनं घ्या, कारण तसं सांगणं आमचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट आमच्या धार्मिक संकल्पनेनुसार म्हणजे पूर्वीच्या काळी तुम्ही बघितलं तर ते विहिरीत मेलेली गाय सापडली की गावच्या गाव बाटलं म्हणून घोषित व्हायचं. पाव टाकले तर म्हणजे खाण्यापिण्याची शुद्धता जी माणसाच्या बाबतीत होती ती परमेश्वराच्या बाबतीत असू शकते. तर परमेश्वराला जो अर्पण करण्याचा जो आमचा प्रसाद आहे तो आमच्या तत्वानुसार बनायला पाहिजे. आणि मुस्लिम धर्म हे करतील याची खात्री नाही आहे. कारण जर अशी असती तर ते हे जे गाईच्या चरबीपासून बनणारे पेढे ते मोठ्या प्रमाणात जे वितरित होत आहेत ते षडयंत्र तसं झालं नसतं. दुसरी मुसलमानांमध्ये जो थूक जिहाद आहे आपण वारंवार बघतो, चॅनेल्सवर दिसतं, ते डिनाय करतच नाहीत. त्यांचं म्हणणं हे थूक नाही आहे, ही आमची आस्था आहे. म्हणजे ते अन्नात थुंकणं, ते म्हणतात आम्ही फुंकतो पण फूंक मारली तरी त्याच्यातनं थुंकी पडते. आणि हे अनेक असे व्हिडिओ आलेले आहेत. मौलवींनी सांगितलं आहे आस्था आहे. आणि सगळ्यात मोठं त्याला त्याच्या हदीसमध्ये पुरावा आहे. त्याच्यात मोहम्मद पैगंबरांनी ते अन्नात थुंकतात हे करतात आणि त्यांनी सांगितलं असं केल्याने शैतान दूर होतो. आता एक लक्षात ठेवा की मुस्लिम आस्थेनुसार अल्लाह सोडून इतर सगळ्या ज्या म्हणजे आपल्या हिंदूंच्या देवता आहेत, इतर धर्मियांच्या देवता आहेत, त्या शैतान या रूपात मोडल्या जातात. तर आज इथे जर का त्र्यंबकेश्वरला आपण बघितलं तर इथल्या मुस्लिमाच्या श्रद्धेनुसार, मी सांगतो त्यांच्या श्रद्धेनुसार त्र्यंबकेश्वर हा एक शैतानाचं रूप आहे. आणि म्हणून ते थुंकलेला प्रसाद जर आमच्या आतमध्ये गेला तर त्यांना असं वाटतं त्यांच्या श्रद्धेनुसार की या देवळातलं तो शैतान नाही सवयला आणि मग देऊळ आमच्या ताब्यात येईल. परंतु तुमच्या श्रद्धा तुम्ही पाळत असाल तर तुमच्या घरात पाळा, तुमच्या धर्माच्या व्यासात पाळा. आमच्या धार्मिक श्रद्धांमध्ये तुमच्या श्रद्धांचा घुसखोरी आम्ही सहन करणार नाही. आणि म्हणून आमचं असं हिंदूंना आव्हान आहे, भाविकांना आव्हान आहे की तुम्ही हिंदू देवतांना जो प्रसाद अर्पण कराल तो तुम्हाला जो पुरवठादार आहे, तुम्ही ज्याच्याकडनं विकत घेताय ती व्यक्ती हिंदू धर्मातला मान्यता देणाऱ्या हिंदू धर्मानुसार तो ते शुद्धतेचं पालन करून तुम्हाला ती देणारी हवी. कारण जर अशुद्ध प्रसाद जर देवाला दिला तर जो भक्त असतात ते इतका खर्च करून येतात, लांबून येतात, त्यांना त्याचं फळ मिळणार नाही, त्यांना विपरीत फळ मिळेल. आणि हा आमचा अधिकार आहे. लक्षात ठेवा, आमची श्रद्धा काय असावी हा आमचा आणि आमच्या धर्माचार्यांचा अधिकार आहे. आमच्या श्रद्धेचं पालन आम्ही कसं करायचं हाही आमच्या धर्माचार्यांचा अधिकार आहे. आमच्या श्रद्धेमध्ये इतरांनी पडू नये. ज्यांना आमच्या धर्मावर श्रद्धा नाही, आता आपल्यातलेच काही लोक असतात की त्यांचा श्रद्धांचाच विरोध आहे, ते हिंदू बनवतात, त्यांनी आमच्या मंदिरांकडे वळूनही बघू नये. तुमची श्रद्धाने तुम्ही येऊ नका, कोणावरही बंधन नाही आहे. ज्याची श्रद्धा आहे त्याला सगळं माझं आव्हान आहे की उद्यापासनं ओम सर्टिफिकेट असलेल्या दुकानांपासूनच परमेश्वराला आपण जे काही अर्पण करतो त्या गोष्टी खरेदी करा. लोकांचा प्रतिसाद खूप आहे. ओम प्रमाणपत्र म्हणजे असं नाही की तुम्ही ओव्हर द काउंटर विकत घ्या आणि द्या. कारण ह्याच्यामध्ये मुळात ही आमची जबाबदारी आहे की तो जो दुकानदार आहे तो श्रद्धावान आहे की नाही, त्याची हिंदू धर्मावर श्रद्धा आहे का नाही, आणि त्याचं नैतिकता त्याची आहे की नाही की तो बाबा मी आता माझ्याकडे जी लोक येतील त्यांना मी शुद्ध देईन. त्याच्यामुळे ह्याला वेळ लागतो आणि ही प्रक्रिया सुरू आहे. लोकांचा प्रतिसाद जबरदस्त आहे. आणि एक दुसरी विरोधी प्रतिक्रिया पण येते. म्हणजे एक असं धमकी भरणारा एक मेसेज व्हॉट्सअपवर फिरतो आहे की अल्लाह ताला आपको माफ नहीं करेगा अगर ये करोगे तो. म्हणजे हा हिंदूंना सरळ सरळ धमकी आहे की तुम्ही तुमच्या धर्माचं पालन कराल तर अल्लाह ताला तुम्हाला माफ करणार नाही. पहिली गोष्ट, आम्ही अल्लाह तालाला मानत नाही, तो तुमचा देव आहे, त्याला तुम्ही माना. आमचा देव त्र्यंबकेश्वर आहे, तो आमच्या पाठीशी आहे. जोपर्यंत त्र्यंबकेश्वर आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणीही जगातलं आमचं काहीही बिघडवू शकत नाही.
पहिली गोष्ट आमच्या आस्था काय आहेत, आमच्या आस्था आम्ही कशा पाळायचा हे मुसलमानांना आम्हाला सांगायचा अधिकार नाही. तुम्ही तुमच्या धर्मात, आम्ही लुडबुड करत नाही. तुमच्या धर्मात जे काय चाललं आहे त्याच्यात बोलायचा मी फार काही बोलू शकतो मुस्लिम धर्माविरुद्ध, पण तो तुमचा अंतर्गत विषय, तो तुम्हीच पाळा. आमच्या धर्मात जे काय चाललं आहे तो आमचा अधिकार आहे, त्याच्यात तुम्ही पडू नका. राहिली ती काय कुठले FDI येण्याची, ते एखादी भेसळ नसल्याचं प्रमाणपत्र देतात. हिंदू धर्मानुसार ही गोष्ट अर्पण करण्याला सिद्ध असेल असं जर प्रमाणपत्र भारत सरकार देणार असेल तर त्या क्षणी आम्ही होम सर्टिफिकेशन मागे घेऊ. आणि जोपर्यंत ते देत नाहीत तोपर्यंत आमचा अधिकार आहे की आमच्या भक्तांना कळावं, आमच्या श्रद्धावानांना कळावं की माल कुठलं घ्यावा. आणि त्यासाठी आम्ही दुकानदारांना देतो आहे. दुकानदारांवरही याची कुठलीही सक्ती नाही, कोणालाही सक्ती नाही.